आज आम्ही दिवसभरात 3-4 हेअरस्टाईल्स केल्या आहेत आणि त्यातली ही पहिली होती ती खूप क्यूट दिसत होती आणि एवढा वेळ माझ्याकडे तरी नसतो की मी तिला दिवसभरात हेअरस्टाईल्स ट्राय करू. पण आज वहिनी घरी होती म्हणून हे सगळं चाललं होतं आणि वहिनी तिची खूप छान फ्रेंड आहे. वीकेंड होता म्हणून पावभाजीचा छान असा बेत केला. मस्त पावभाजीसाठी सगळ्या गोष्टी रेडी केल्या. छान अशी पावभाजी मी बनवत होती तेवढ्या वेळा त्यांची दुसरी हेअरस्टाईल झाली. एकदाची पावभाजी तयार झाली की कधी पाव भाजून खायला घेते असं मला तरी होतं. इथे कोण कोण पावभाजी लवर आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या पावभाजीची रेसिपी हवी असेल तर यूट्यूबवर ब्लॉग बघायला विसरू नका. मामी आल्यापासून आमचं सगळं मामी बरोबर चाललंय. संध्याकाळी छान असं तयार झालो होतो आणि मस्त कासार साईला निघालो होतो. म्हटलं आज छान असा सनसेट बघू. अनायाला मजा येईल म्हणून सगळ्यात आधी आम्ही बोटिंगसाठी गेलो. पण तिथे गेल्यावर ती भीत होती कारण गोव्याची बोटिंग ती अजूनही विसरली नाहीये. तुम्ही पुण्यात राहत असेल आणि तुम्हाला एखादा क्विक स्पॉट हवा असेल तर हा एकदम छान आहे कारण इथे सनसेट खूप मस्त होतो, बोटिंग आहे आणि असं छान संध्याकाळचा वेळ खूप छान जातो. तर तुम्हीही एकदा नक्की कासार साईला व्हिजिट करून बघा. आम्ही छान अशी बोटिंग केली आणि खूप सुंदर डक होते जे बघण्यात अनायाने खूप छान वेळ घालवला. त्यानंतर मस्त असा सनसेट एन्जॉय केला. थोडीशी भूक लागली होती म्हणून पेटपूजाही केली. घरी धावत पळत आलो कारण आमची मॅच लागणार होती. ती मॅच बघायला आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो. राहिलेली पावभाजी मॅच सोबत एन्जॉय केली आणि यासोबतच संपवला आजचा दिवस.